शिव शिव शंभो शिव 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 शंभो शिव 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 महादेव शंभो महादेव शंभो महादेव शंभो। श्री केदारनाथ धाम जगातील सर्वात दुर्गम आणि सर्वात लोकप्रिय तीर्थक्षेत्र, जिथे लाखो भाविक भक्तिभावाने आणि कठीण प्रवास करून पोहोचतात। प्रवास कठीण आहे, पण प्रत्येक पाऊल तुम्हाला भगवान शंकरांच्या दिव्य दर्शनाकडे घेऊन जाते। जेव्हा तुम्ही केदारनाथ यात्रा कराल तेव्हा फक्त शारीरिक तयारीच नाही, तर मन आणि आत्म्याची तयारी करून या, कारण ही केवळ यात्रा नाही, तर ही आहे श्रद्धेची खरी परीक्षा। हर हर महादेव। ऋषिकेश मधील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिर आणि त्याच्या शेजारी आपल्याला जो दिसतो तो लक्ष्मण झोला परिसर आहे। इथूनच पुढे बस, टॅक्सी किंवा जीपने श्रीनगर, रुद्रप्रयाग, गौरीकुंड मार्गे केदारनाथाकडे जाता येतं। हा भाग गंगा नदीच्या काठावर असून प्रवासाची सुरुवात करताना केदारनाथाला जाणारे बहुतांश वाहन या पुलाजवळून किंवा जवळच्या मार्गाने जातात। ऋषिकेश पासून केदारनाथाला बसमधून प्रवास करत असताना उत्तराखंडातील टेहरी डॅमचा परिसर आहे। या परिसरामधून जी नदी आपल्याला दिसते तिचे नाव आहे भागीरथी नदी। या रस्त्यातून डोंगर वळणावळणांचा आपल्याला दिसतो। या खोल दरी व डोंगर कापून गेलेला लांबचा घाट रस्ता हे टेहरी भागाचे वैशिष्ट्य आहे। हा परिसर श्रीनगर आणि रुद्रप्रयागच्या भागातील आहे। लोखंडी कमानीचा पूल जो आपल्याला दिसतो तो अलकनंदा नदीवर बांधलेला आहे। ही अलकनंदा नदी पुढे देवप्रयाग येथे भागीरथी नदीला मिळते आणि तिथून गंगा नदीची सुरुवात होते। ऋषिकेश, देवप्रयाग, श्रीनगर, रुद्रप्रयाग असा केदारनाथाकडे जाणारा मुख्य राष्ट्रीय महामार्गावर आहे। अशा नागमोडी वळणांनी, नद्या आणि दरी डोंगरांच्या निसर्गरम्य दृश्यांनी नटलेला आहे। आम्ही पुढे केदारनाथाकडे जात असताना आमच्या नजरेस धारादेवी मंदिर दिसले। ते उत्तराखंडातील अलकनंदा नदीच्या काठावर वसले आहे। थोड्या विश्रांतीसाठी देवभूमी उत्तराखंड येथे थांबलो। आमचा प्रवास ऋषिकेशहून ते देवभूमीपर्यंत 121 किलोमीटर झाला होता। त्यानंतर आमची बस सीतापूर येथे थांबली। बसमधून उतरल्यानंतर साधारण 1 किलोमीटर आम्ही चालत गेलो आणि पुढे सोनप्रयाग ते गौरीकुंड प्रायव्हेट टॅक्सीने प्रवास केला। सोनप्रयाग ते गौरीकुंड साधारण 5 किलोमीटरचे अंतर आहे। गौरीकुंड येथे आम्ही विश्रांतीसाठी थांबलो।
येथे आम्हाला 600 रुपये रेंटने रूम मिळाली. विश्रांतीनंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी 5:30 वाजता गौरीकुंड येथून प्रवास चालू केला. हा प्रवास करत असताना आम्ही पूर्व तयारीमध्ये बाहेर पडलो. त्यामध्ये थंडी पाऊस यांच्या संरक्षणासाठी जॅकेट, कानटोपी, आधारासाठी काठी, बूट, रेनकोट व बॅगेमध्ये आवश्यक असे साहित्य घेतले. बाकीचे सर्व साहित्य आम्ही 100 रुपये रेंटने लॉकरमध्ये ठेवले व आमचा पुढचा प्रवास गौरीकुंड येथून केदारनाथाकडे पायी चालण्यासाठी सुरू केला. गौरीकुंड ते केदारनाथ मंदिर 16 किलोमीटर अंतर आहे. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। गौरीकुंड पासून 10 मिनिटाच्या अंतरावर पायी चालत आल्यानंतर जर घोडा बुक करायचा असेल तर येथे 2500 रुपये भरून घोडा बुक करू शकतो. भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था। क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता, महानता, महानता। सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह, मेरे मन में शंकरा। सध्या आम्ही अर्ध्या तासात 1 किलोमीटर पूर्ण केले. इथून पुढे केदारनाथकडे जाण्यासाठी 15 किलोमीटरचे अंतर राहिले आहे. चंद्रमा ललाट पे, भस्म है भुजाओं में, वस्त्र बाघ छाल का है खड़ा पाँव में। प्यास क्या हो तुझे, गंगा है तेरी जटाओं में, जटाओं में, जटाओं में। दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया, मांगा कुछ कभी नहीं, तूने सिर्फ है दिया। समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा, द्वंद्व दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा। मंदाकिनी नदीचे पाणी खळाळत वाहत होते आणि भोवतालचा हिरवा निसर्ग मन मोहून टाकत होता. संपूर्ण मार्गभर मंदाकिनी नदी, डोंगराच्या कुशीतून कोसळणारे छोटे मोठे धबधबे, नदीच्या काठावर पर्वत, देवदाराची जंगले आणि लहान मोठे धबधबे दिसतात. केदारनाथाच्या वाटेवर प्रत्येक पाऊल निसर्गाशी एकरूप होत होतं. आम्हाला दिसले असंख्य असे लहान मोठे धबधबे. प्रत्येक ठिकाणी थांबून त्या थंडगार पाण्याचा स्पर्श घेतला.
तो स्पर्श आत्म्यालाच ताजेतवाने करून गेला. आम्ही थांबलो, फोटो काढले, पण मन मात्र समोरच्या हिरव्या गार पर्वतात हरवलं. पुढे आम्ही थोडी विश्रांती घेताना समोर दिसणाऱ्या हिरव्या पर्वताचं रूप नुसतंच पाहत राहावं असं वाटत होतं. मग पुढे चालत असताना आकाशातून बरसणारा हलका गार पाऊस जणू निसर्गानेच आमच्या प्रवासाला आशीर्वाद दिला होता. ही फक्त चढाई नव्हती, ही होती आत्म्याच्या शिखराकडे जाणारी वाट. महादेव शंभो, महादेव शंभो, महादेव शंभो, महादेव शंभो, शिव 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 शंभो, महादेव शंभो, शिव 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 शंभो, महादेव शंभो. जसजसे आम्ही पुढे चालत होतो तसतशी चढाई अधिकच तीव्र होत गेली. थोडा वेळ थांबलो आणि अचानक धुकं दाटून आलं. त्या धुक्यामधून लांबवर दिसणारा भव्य धबधबा जणू आकाशातून जमिनीवर कोसळणारा पांढरा रेशमी पडदाच होता. अशा मोहक वातावरणात पुढे जाताना वाटेत छोटे छोटे खाण्याचे स्टॉल लागले. आम्ही थोडा वेळ स्टॉलवर थांबलो आणि तिथे मिळालेल्या गरमागरम पकोड्यांनी तर थकवा पूर्णपणे विसरायला लावला. शंभो, महादेव शंभो, शिव 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 शंभो, महादेव शंभो, महादेव शंभो, महादेव शंभो, महादेव शंभो, शंभो, शिव 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 शंभो, महादेव
शम्भो महादेव शम्भो एकदाचे आम्ही केदारनाथला सायंकाळी 6 वाजता पोहोचलो. तिथून पुढे मंदिर अजून 1.5 किलोमीटर अंतरावर होते. रस्त्याच्या कडेने आणि टेकडीवर असंख्य टेंट दिसत होते. रात्रीसाठी त्याचे भाडे सुमारे 600 रुपये होते, पण आम्ही मंदिराजवळच एक रूम घेण्याचे ठरवलं. शिव 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 शम्भो शिव 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 शम्भो शिव 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 महादेव शम्भो शिव 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 शम्भो शिव 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 शम्भो शिव 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 महादेव शम्भो शिव 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 शम्भो शिव 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 शम्भो. फ्रेश होऊन लगेच आम्ही संध्याकाळी 7 वाजता आरतीला गेलो. त्या दिव्य वातावरणात आरतीचा अनुभव घेतला आणि केदारनाथाचे दर्शन करून मन भरून आलं. थोडा वेळ मंदिर परिसरात फिरलो. थंडगार वाऱ्याच्या झुळकीत दिव्यांच्या प्रकाशात तो क्षण जणू आयुष्यभर मनात कोरून ठेवावा असा होता. शिव शिव शम्भो शिव 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 महादेव शम्भो शिव 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 महादेव शम्भो शिव 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 महादेव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो
शिवरमानस हंस चराचर जनन स्थिति लय कारण भो सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् अन्तःकरण विशुद्धिं भक्तिं च त्वयि सतिं प्रदेहि विभो सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् करुणावरुणालयमयि दास उदासस्तवोचितो नहि भो सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता दर्शन रांगेत उभे राहिलो. फक्त 15 ते 20 मिनिटात मंदिराच्या गाभाऱ्यातून दर्शन घेऊन बाहेर पडलो. महानटभो सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् यानंतर आम्ही मंदिराच्या मागील परिसरात फिरलो. तिथे आम्हाला भीमशिला या पवित्र दगडाचे दर्शन झाले. त्याचं महत्त्व अतिशय अद्वितीय आहे. 16 जून 2013 रोजी उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले. अनेक गावे उद्ध्वस्त झाली, पण केदारनाथ मंदिर मात्र प्रलयातून वाचले. मंदिराच्या पाठीमागे एक भव्य दगड दिसतो, त्यालाच भीमशिला म्हटलं जातं. हा केवळ दगड नाही, तर जणू एक दिव्य ढाल आहे, जिने 2013च्या पुरात केदारनाथ मंदिराचे संरक्षण केले. चिरं प्रदेहि विभो सांब सदा शिव शंभो शंकर शरणं भीमशिलेपासून जरा पुढे चालून गेल्यानंतर आम्हाला एक महान संतांची समाधी पाहायला मिळाली. ती म्हणजे आद्य शंकराचार्यांची समाधी होती. समाधीकडे जाताना भिंतीवर कोरलेले श्लोक दिसतात, जे वातावरणात आणखीन आध्यात्मिक स्पर्श देतात. समाधीजवळ उभी असलेली त्यांची भव्य दिव्य मूर्ती जणू ज्ञान, भक्ती आणि त्याग यांचं प्रतीकच. त्या शांत पवित्र ठिकाणी उभं राहिलं की मनात एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान निर्माण होतं. जणू इथे केवळ दगड, धबधबे किंवा पर्वतच नाहीत, तर शतकेभरांची आध्यात्मिक परंपरा आणि श्रद्धेची गाठ आहे. बलमारोग्यं चायुस्त्वगुणरुचितं चिरं प्रदेहि विभो सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् सर्वदेव सर्वोत्तम सर्वद दुर्भूतगर्वहरण विभो. प्रवास करताना आम्ही एकमेकांना प्रोत्साहन देत पुढे चालत होतो. काही यात्रेकरू आमच्यासोबत होते. दुसऱ्या दिवशी दर्शनासाठी गेलो तेव्हा हीच माणसं पुन्हा भेटली. केदारनाथाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. मंदिरासमोर एक मोठं ओम चिन्ह होतं, त्याला आम्ही प्रदक्षिणा घातली. सुमारे 1.5 किलोमीटर चालत गेल्यानंतर पुढील प्रवासासाठी आम्ही घोडा बुक केला. घोड्यावर बसण्याचा हा पहिलाच अनुभव होता आणि जाताना समोर दिसणाऱ्या उंच सखल दऱ्या, खडकाळ वळण यामुळे थोडी भीती वाटत होती.
गौरीकुंडच्या दिशेने जात असताना समोर अनेक उंच सखल उतार आणि खड्या चढणी होत्या. घोडे त्या अरुंद मार्गातून सावधपणे पुढे जात होते. प्रवासात काही ठिकाणी पाण्याचे झरे टेकड्यावरून वाहत खाली दरीत उतरून मंदाकिनी नदीत मिसळताना दिसत होते. कुठे कुठे अतिशय मोठे उतार आणि वळणे येत होती. उतरताना घोडा लोखंडी कंपाऊंडला लागून जात असे आणि कधी कधी पाय आपटल्यासारखे आवाज येत. रस्त्यात पायी चालणारे यात्रेकरू दिसत होते, तर दुसरीकडे काही जण डोली किंवा घोड्यावरून प्रवास करत होते. एका उतारावर आम्हाला लोखंडी कमान दिसली, ज्यावर भारताचा तिरंगा वाऱ्यात फडकत होता. ते दृश्य जणू ऊर्जा आणि अभिमानाने भरून टाकणारा होता. प्रवासादरम्यान जागोजागी फलक लावलेले होते. पाणी पित राहा, हळूवार चला, विश्रांती घ्या. प्रत्येक वळणावर दुकाने, तंबू, औषधाचे स्टॉल, फळे, काकडी, लिंबू पाणी मिळणारे टेबल्स होते. पण सर्व खाण्यापिण्याचे दर मात्र नेहमीपेक्षा दुप्पट होते. मार्गावर सर्वत्र दाट धुके पसरले होते. साईडला हिरव्यागार झाडांची रांग, खाली दरी आणि दूरवर दिसणारे उंचच्या उंच पर्वत. कधी कधी दरीच्या मधून मंदाकिनी नदीचा नजारा मिळत होता. दोन पर्वतांच्या मधून मंदाकिनी नदी शांतपणे आमच्या सोबत वाहत होती. रस्त्याच्या कडेला झरे खळखळत वाहत होते आणि जागोजागी यात्रेकरूंकरता पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून नळ बसवलेले होते. उजव्या बाजूला नदीच्या पलीकडे केदारनाथाकडे पायी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी वेगळा मार्ग होता. दोन पर्वतांच्या मध्ये नदीवरचा जो लोखंडी पूल होता तो केदारनाथाकडे जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी होता. हा लोखंडी पूल अधूनमधून दिसत होता. आम्ही ज्या रस्त्याने घोड्यावरून जात होतो तो काही अंतराने पायी जाणाऱ्या रस्त्यापासून वेगळा केला होता. त्या मार्गावर आम्हाला नदीच्या पलीकडे गौरीकुंडकडे जाण्यासाठी एक लोखंडी पूल लागला. या पुलाची क्षमता फक्त 10 घोडेस्वार जाणे इतकीच मर्यादित होती. तसा प्रशासनाने स्पष्टपणे फलक लावला होता. पुलावरून जाताना खाली नदी खळखळत वाहत होती. पूल संपल्यानंतर थोडा चढ लागला आणि पुढे हा रस्ता पुन्हा पायी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या रस्त्याला मिळाला. असं करत आम्ही 10 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. पाहता पाहता गौरीकुंडला पोहोचलो. तेथे ठेवलेल्या लॉकरला बॅग घेऊन आम्ही सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर चालत सोनप्रयाग स्थानक गाठले. तेथे अनेक टॅक्स्या नंबरप्रमाणे आल्या होत्या आणि 50 रुपये प्रति सीट भाड्याने आम्ही पुढीलच्या प्रवासासाठी सीतापूरला निघालो.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.